आज विधानभवन परिसरात आपण पाहतोय भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर एक वेगळ्या पेहराव करून आलेले आहेत। साहेब, आपण धनगर आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला होता, आज पेहराव देखील तसाच आहे, काय आपली प्रतिक्रिया? आज आम्ही या विषयासाठी आलो होतो। राज्यामध्ये मेंढपाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। आमचा धनगर समाज चराई पास मिळावे म्हणून सातत्याने प्रयत्न करतोय, परंतु ते मिळत नव्हते। 4-5 दिवसापूर्वी जी बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत झाली, त्या बैठकीमध्ये 8 दिवसाच्या आतमध्ये महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाला आणि गुजरातहून आलेले मेंढपाळ, हे सगळे गुजरातहून आलेले मेंढपाळ आहेत जे 50-60 वर्षापासून इथंच राहतात, फिरस्ती आहेत, तर यांना खूप त्रास होत होता। तर त्याबद्दल सरकारनं जो निर्णय घेतला 8 दिवसाच्या आत आम्ही पास देणार, तर त्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांचे धन्यवाद करण्यासाठी आम्ही आलो होतो। काय यामध्ये नेमकं असणार आहे, काय योजनांचा त्यांना लाभ होणार? चराई पास महत्त्वाचा विषय आहे। आम्हाला दुसरी योजना राहिली पण चराई पास मिळाला पाहिजे। आता बागायत क्षेत्र वाढल्यामुळं मेंढपाळांना चरायला चराई करून शिल्लक नाहीत आणि फॉरेस्टचे निर्णय खूप जाचक आहेत, तर त्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं भूमिका घेतली की 8 दिवसाच्या त्यांना सगळ्यांना पास द्यायचे। गोपीचंद पडळकर बघितलं तर कशा पद्धतीने या ठिकाणी चराई पाससाठी गोपीचंद पडळकर यांनी वेगळा पेहराव करून जे महाराष्ट्रात स्थायिक झालेले मेंढपाळ आहेत त्यांचं लक्ष वेधून घेण्याचं काम केलेलं आहे। राकेश नेरुणकर सह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।